टुडेज आयुर्वेदाच्या ॲनाटॉमी म्हणजे रचना शरीराच्या या लेक्चरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सुश्रुत संहितेमधले ज्या काही सप्त त्वचांचं वर्णन आहे ते आपण बघितलेलं आहे. आता आपण चरक संहितेनुसार षटत्वचा जे आहेत त्यांचं वर्णन बघणार आहे. हम लोग अभी चरक संहिता जो है उसके हिसाब से जो षटत्वचा जो बताई गई है उसका वर्णन देखने वाले हैं और गर्भ व्याकरण का जो हमारा पर्व है वो आगे लेके जाने वाले हैं. शरीरे षट त्वचा, षट मतलब 6, तद यथा मतलब आगे देखिए. उदक धरा त्वक बाह्यः, द्वितीया तु अश्रुकधरः, तृतीया सिद्म किलास संभवा अधिष्ठाना, चतुर्थी दद्रु कुष्ठ संभव अधिष्ठाना, पंचमी तु अलजी विद्रधि संभवा अधिष्ठाना, षष्ठी तु यस्या छिन्नस्या छिन्नाया ताम्यति. अंध इव च तम प्रविशति याम च आप्यधिष्ठाय अरुंषि जायन्ते. पर्वसु कृष्णरक्तानि स्थूलमूलानि दुश्चिकित्सत्मानि च इति षट्त्वचा. एतः षडंग शरीरम अवत्यत्य तिष्ठन्ति. ऐसा चरक संहिता के शारीर स्थान के 7वें अध्याय में जो श्लोक है वो हमने अभी रीड किया है. तो आगे जाते हैं. उदक धरा जो है, उदक मतलब जल धारण करणारी जी त्वचा आहे तिला पहिली त्वचा असं चरकाचार्याने म्हटलेलं आहे. अश्रुक धरा म्हणजे रक्त धारण करणारी जी त्वचा आहे तिला दुसरी त्वचा असं म्हटलेलं आहे. सिद्म किलास संभवा अधिष्ठानम म्हणजे सिद्म किलास या व्याधींचे अधिष्ठान असणारी ही तिसरी त्वचा आहे. दद्रु कुष्ठ संभवा अधिष्ठाना म्हणजे दद्रु कुष्ठ या व्याधींचे अधिष्ठान असणारी ही चौथी त्वचा आहे. म्हणजे हे काय आहेत, हे सगळे तुमचे जे आहेत हे VVIMP MCQ आहेत. सध्या मी इथं कुठं हायलाईट करून नाही सांगतो आहे, पण याचं एक असं छानसं चार्ट खाली आपण दिलेला आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अलजी विद्रधी संभवा अधिष्ठाना, अलजी विद्रधी ह्या व्याधींचे अधिष्ठान असणारी 5वी त्वचा आहे. पुढे जाऊया. ह्या त्वचेला काही नाव नाही, परंतु ही त्वचा कापली गेल्यास चक्कर येऊन काही दिसत नाही. डोळ्यांना अंधारी येते. त्वचेवर लाल, काळे व जाड मूळ असलेल्या गाठी येतात. तसेच चिकित्सेत कठीण असतात म्हणजे कष्टसाध्य असतात. चरकाचार्यांनी त्वचेच्या प्रमाणाविषयी काहीही वर्णन केलेलं नाही किंवा सांगितलेलं नाही. अर्वाचीन हे झालं चरकाचार्यांच्या त्वचा. तर अर्वाचीन शास्त्रामधले आपण बघणार आहोत. अर्वाचीन म्हणजे मॉडर्न सायन्स. अर्वाचीन शास्त्रानुसार सुश्रुतोक्त बाहेरच्या 4 त्वचा ह्या एपिडर्मिसमध्ये असून नंतरच्या 3 त्वचा ह्या डर्मिसमध्ये येतात. प्रत्येक त्वचा तुलनात्मक दृष्ट्या जर अपन बघितली मतलब उनका अगर अपन हम लोग कंपेयर करते हैं तो नीचे जो क्रम है उसके हिसाब से आपको देखने को मिलता है. तो पहली जो त्वचा है अवभासनी, अलो श्वेता वेरोमा, हमने जो ट्रिक बताई थी लास्ट लेक्चर में वही है. अवभासिनी हॉर्नी लेयर, श्वेता स्ट्रैटम ग्रैन्युलोजम लेयर, लोहिता स्ट्रैटम लुसिडम, श्वेता स्ट्रैटम ग्रैन्युलोजम, ताम्रा माल्फिजियन लेयर, वेदिनी पैपिलियरी लेयर, रोहिणी रेटिकुलर लेयर, मांसधरा सबक्यूटेनियस लेयर. HS
एम पी आर एस, एच एम एच एस एम पी आर एस। ठीक है, तो ये उसका ऐसा आपको ट्रिक याद रख सकते हो, एच एस एम पी आर एस। ठीक है, एच एम एस एच एस एम पी आर एस। एच मतलब हनी लेयर, एस मतलब स्ट्रैटम ल्यूसिडम, फिर एस जो आता है उसमें स्ट्रैटम ग्रैनुलोसम, एम मतलब तांबरा, तांबरा मतलब मैल्फिंजियर लेयर, उसके बाद एम पी आर एस, तो पी मतलब पैपिलरी लेयर, आर मतलब रेटिकुलर लेयर, और लास्ट में जो एस रहेगा उसमें सबक्यूटेनियस लेयर। एच एस एम पी आर एस। ठीक है, तो इनका एक शॉर्ट डिस्क्रिप्शन हम लोग देखते हैं। पहला क्रम कॉलम है, उसके बाद कौन सी त्वचा, तो सुश्रुत इनकी त्वचा, उसके बाद प्रमाण, उसके बाद डल्लन टीका का वर्णन, उसके बाद रोगाधिष्ठान कौन से रोग हैं वो, उसमें दो जो है वो चरक और सुश्रुत। ठीक है, तो हम लोग रीड करते हैं, यू कैन गो हॉरिजेंटली। प्रथमा क्रम पहला है, प्रथमा को अवभाषिनी कहा गया है, और चरक संहिता ने प्रथमा को उदक धरा कहा गया है। उसका सुश्रुत जी ने प्रमाण 1:18 ऐसा कहा गया है, 18/20 ये ब्रीही में बताया गया है। डल्लन ने सिद्धम और पद्मकंटक ऐसा बोला गया है डिजीजेस के लिए,